तर अयोध्येतल्या उद्याच्या कार्यक्रमासाठी होम हवन करण्यात येत आहे। उद्याचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी हे होम हवन करण्यात येत आहे। पुजाऱ्यांकडनं वेद मंत्र पठण करून अनुष्ठानही करण्यात येत आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतलं पूर्ण राममय वातावरण तुम्ही अनुभवताय, काय सध्याचे अपडेट्स? अगदी बरोबर आहे। संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे। अयोध्या नगरीमध्ये आपल्याला ठिकाणी राममय वातावरण पाहायला मिळते। मात्र उद्याचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी अयोध्येतल्या मंदिरामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रातले जे पुजारी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी मंत्रांचं पठण जे आहे ते करण्यात येते। उद्याचा सोहळा जो आहे ते निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जवळपास 1.5 वर्षांपासून हे सगळे पुजारी जे आहेत ते मंदिरामध्ये आहेत। सुरुवातीला आपण त्यांची धून ऐकूयात की जे यजुर्वेद मंत्राचं पठण त्यांच्याकडून केलं जातं, आपण हे ऐकूयात थेट।